नमस्कार. आज आपणा सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की माझे मागील 15-20 वर्षापासूनचे मित्र, माझे स्नेही, माझा लहान भाऊ आणि ज्यांनी थोड्याच काळामध्ये अतिशय चांगल्या कामाने अनेक लोकांना आपल्यासारखं करून घेतलं होतं, सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणारे माझे मित्र अभिजित पवार हे आज तुतारीला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमचे नेते नजीब मुल्ला साहेब, ठाणे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वात आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. तरी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाणे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्याचं प्रथम या कार्यालयात स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट कसा होईल याच्यावर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये कळवा मुंब्रा या विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक, तसेच ठाणे शहरातही इतर, परंतु कळवा मुंब्रा विशेष प्रेम असल्यामुळे कळवा मुंब्र्यातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकरिता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. याचाच एक भाग म्हणून आज अभिजित पवार हे त्यांनी बरेच कष्ट केले, बरीच संघटना उभी केली, अनेक कार्यक्रम लाखोचा खर्च करून केले, पण त्याचं श्रेय अनेक वेळा लुटलं जात होतं. अनेक वेळा त्याच्यावरती जो मान सन्मान, त्याच्या कामाला जी इज्जत किंमत मिळली पाहिजे ती भेटत नव्हती आणि या सर्व गोष्टीला कंटाळून अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आणि ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला बोललो होतो की आमची म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता झाली, तशीच आज फील मला वाटतं त्याला पण येत असेल. तरी मी जास्त बोलत न होता आपणा सर्वांना अभिजित पवार स्वतः त्यांच्या तोंडाने जे तुमचे प्रश्न असतील, म्हणजे काय कसं काय सर्व गोष्टी त्या तो स्वतः तुम्हाला सांगेल. कारण की प्रभागाचा विकास म्हणजे प्रभागात काही कामं करायची असतात तर त्यासाठी निधी लागतो. त्या संदर्भात सगळ्या गोष्टी होत्या. काही कालांतराने काही प्रभागातील कामं रखडलेली होती, ती कामं संपुष्टात आणायची होती, ती करायची आहेत, पूर्ण करायची, जेणेकरून तिथल्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासातून त्या नागरिकांची सुटका व्हावी म्हणून यासाठी दादा गटात आज आम्ही प्रवेश केलेला आहे. मी आणि माझे मित्र हेमंत वाणी त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागातील जी कामं पेंडिंग आहेत, जी करायची आहे, ते आम्ही या स्वरूपातून करू. म्हणजे तयारी अशी चालू आहे. जर पक्षाने तिकीट दिली तर मी लढेल, तर त्या हिशोबाने ही सर्व तयारी चालू आहे. पुढे करत राहू आणि पुढे नागरिकांची कामही करेल. विकासासाठी तुमची कुटुंबाला केली जात होती काय? निधीच भेटत नाही ना आता. आव्हाड साहेबांविषयी तुमचं म्हणताय साहेब, आव्हाड साहेब आहेत. अजून काय त्यांच्याबद्दल हो, एखादा आता काही विकास कामं करायची असतील तर एक सत्ताधारी पक्षाचा हात हवा असतो. म्हणूनच आज दादांच्या पक्षात प्रवेश केला. अनेक गंभीर मामले आपने अपने आंख के ऊपर लिया, जैसे अनेक अधिकारी और ऐसे अनेक मामले आपने आंख पे लिया था. तो ऐसा लगता है उस आंख को आंख लेने में शिकायत जो आपके ऊपर दर्ज हुई थी, आप जब पार्टी से आजाद हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार में, किस तरीके से देखते इन चीजों को, क्योंकि आप पीए भी रह चुके थे. जो हिसाब से काम चालू था, सब कुछ हुआ था. इससे पहले कुछ चीजें अंक पे आई थी, अंक पे लिया था. उनका मेरे पे प्यार था, इसलिए वो फैमिली के लिए मैं कुछ करता था. मतलब जैसे कि फैमिली के जैसे रहते थे हम लोग, सबसे वो काम चालू था. इसलिए सब अंक पे ले रहे थे. नेताओं का अंक पे लेने के लिए कार्यकर्ता का आदत ही रहती. जिस तरीके से आपको घेरा गया था, पूरा पुलिस अधिकारी, आपके ऑफिस में भी रेड की गई थी, पूरी फैमिली को इसमें दबाव भी बनाया गया था, वो दौर कैसा था? आपके इसमें कैसा लग रहा है? अभी सांस अच्छी फूल रही है मेरी.
मैं अच्छा सांस ले पा रहा हूँ, अभी रात को अच्छा सो पाऊंगा. पण नेमकं असं काय घडलं? तेच मराठीमध्ये विटेवरती अनेक कारवाई झालेल्या, तडीपारीची कारवाई झाली किंवा आणखी देखील कारवाई होत होती. तुम्ही अनेक महिने बाहेर होता, मात्र आता प्रवेश केल्यामुळे तुमच्या आता काय भावना आहे? आता तेच बोललो ना मी की मी व्यवस्थित ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता ते काय टेन्शन कसले येणार नाहीत. मी आपलं आरामशीर घरी झोपू शकतो. ही वेळ माझ्यावरती आहे. आव्हाड साहेबांच्या मुलीला महेश आयर सारख्या अधिकाऱ्यांनी जेव्हा म्हणजे तिच्या तिच्या सुपारी दिली वगैरे ह्या गोष्टी आव्हाड साहेबांनी विधानसभेत मांडल्या. या मांडल्याच्या नंतर त्याचा राग म्हणून, एक बहीण म्हणून, आमच्या बहिणीबद्दल असं केलं म्हणून एक कार्यकर्ता या नात्याने जे एका कार्यकर्त्यांनी केलंच पाहिजे या भावनेतून अभिजित पवार असतील, वाणी असतील, सर्व कार्यकर्त्यांनी या गोष्टी त्यांच्या केल्या. त्यांनी वारंवार हा अधिकारी किती भ्रष्ट आहे आणि माझ्या मुलीची सुपारी दिली, माझ्या जावयाची सुपारी दिली, हे ठाणे शहरातच नाही तर विधानसभेत मांडलं ऑन रेकॉर्ड. आणि त्यानंतर काही दिवसात स्वतःची सेटलमेंट करून घेतली. आणि ते आज बोलतात की आज महेश आयर आमचा मित्र आहे, आमचे जुने रिलेशन होते. मग जर तुमचे जुने रिलेशन होते तर तुमच्यासाठी जेव्हा मोठमोठे गुन्हे दाखवून कार्यकर्त्यांनी म्हणजे तडीपार व्हायचं, 50-50 दिवस घर सोडून राहायचं आणि त्यानंतर तुम्ही मांडवली करून तुम्ही मैत्रीचे नाते जपणार. मग कार्यकर्ता फक्त तुम्हाला वापरण्यासाठी सोडून देऊन फेकण्यासाठी आहे का? ह्या प्रश्न मूळ सर्व कार्यकर्त्यांना सतावतोय. अनेक गुन्हे घेतलेत, मी घेतलेत, यांनी घेतलेत, वाणींनी घेतलेत, परांजपे साहेबांनी घेतलेत. ठाणे शहरातील राष्ट्रवादी पक्षात काम करणारे असे किती कार्यकर्ते होते जे ह्यांच्या वैयक्तिक गोष्टीला कंटाळून सोडून गेले. त्याच्यामध्ये नाईक साहेब आले, त्याच्यामध्ये निरंजन डावकर आले. राष्ट्रवादी ठाणे शहरातला सर्वात मोठा पक्ष होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, हे सर्व पत्रकारांना माहिती आहे. परंतु त्यांनी ज्या पद्धतीने पक्षातील कार्यकर्त्यांना यूज अँड थ्रूची भावना ठेवली त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी घडल्या, अजूनही घडतंय. फक्त देवाला परमेश्वराला कृपया प्रार्थना आहे की आव्हाड साहेबांनी आता तरी आत्मचिंतन करावं आणि या गोष्टी का घडतायत. एक त्यांच्यासाठी जीव देणारा कार्यकर्ता आज त्यांना सोडून त्यांना का जात आहे याचं त्याने आत्मपरीक्षण करावं. आता तुम्ही पक्ष प्रवेश केलेल्या पुढचे समाजसेवक, पुढचं कार्य कसं असणार आहे, पुढची भूमिका तुमची कशी असणार आहे? तर खूप चांगल्या प्रकारे असं आता कार्य करू. आता कोकण विभागाचा अध्यक्ष पण मला नेमला आहे. त्याच बाबतीत प्रभागातील कामं असतील तर काही दौरे करायचे आहेत, काही कोकण म्हणजे जो कोकण पट्टा आहे म्हणजे जो गोवा बॉर्डर पासून ते पालघर बॉर्डर पर्यंत जे कामं करायची ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू. कामं करण्याची तर आवड आहे, कामं करत राहू आणि त्या प्रकारे तुम्ही आता बघत राहता की आम्ही कशा पद्धतीने कामांसाठी होतो. हे जर आव्हाडांशी तुमचे राजकीय तसेच व्यावसायिकही संबंध होते ते यापुढे राहतील नाही? आता ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुमचे ते गॉडफादर होते यापूर्वी, त्यांच्यावरती डिपेंड आहे. आता त्यांनी तसं त्याला साथ नेमकं घेतलं काय घडलं की तुम्हाला काय पडावं? असं सांगितलं काय तेच आता जी काही कारणं आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, थोडासा स्वभावात बदल करावा लागेल. तर या कार्यकर्त्यांचं- काही नवीन पक्षप्रवेश असणार आहेत का तुमच्या पाठून? नाही, मी काय कोणाशी बोललेलो नाहीये. आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला लक्षात येईल की अजून बरेच पक्षप्रवेश बाकी आहेत आणि दर 15 दिवसांनी, महिन्याभराने बऱ्याच गोष्टी अजून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. सब चीजें बतानी रहेत, कुछ दिखानी भी. तर तुम्ही बोलता प्रभागाचा विकास झाला नाही, मात्र त्याच विधानसभेच्या इलेक्शनला आव्हाडांचा फोटो वापरून तुम्ही सोशल मीडियावर प्रभागाचा विकास झाला नाही, प्रभागाचा विकास झाला नाही असं बोलता येणार नाही. प्रभागात चांगल्या पद्धतीने कामं झाली आहेत, पण प्रभागामध्ये काही गोष्टी पाहिजे. जसं काय त्या प्रभागात गार्डन असेल, गार्डन नाहीये. स्कूल, कॉलेज वगैरे काहीतरी पाहिजे तिथे, एक इंटरनॅशनल स्कूल पाहिजे. ह्याच्यासाठी या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रभागात काम करण्याचं गरज आहे. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. तुम्ही राष्ट्रवादी खड्यात घेतला, माझे मित्र आहेत सगळे इथे वरती, माझे मित्र आहेत. दादांशी किंवा कोणाशी नजीबाईन किंवा परांजपे साहेबां थ्रू डायरेक्ट बोलू शकतो. मी राष्ट्रवादी स्वीय सहाय्यक असल्यामुळे सगळे पीएनचे माझी दोस्ती आहे. त्यामुळे आज तुमची आणि अजित पवारांची चर्चा झाली, कशा संदर्भात चर्चा झाली, काय बोलणार झालं? चर्चा काही अधोरेखित आहे, थोडी ते नंतर कालांतराने समोर येईलच सगळ्यांच्या. हे कामं ज्या पद्धतीने कामं करायची आहेत त्या कामांबाबतीतच राष्ट्रवादी वाढवायची आहे. पुढे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांमध्ये कसं काम करायचं, काय करायचं, कोणाला काय, या पद्धतीची ही चर्चा होती. त्यात ठाणे शहराचे अध्यक्ष असतील आनंद परांजपे साहेब, नजीमुल्ला साहेब असतील,
ह्या युवक अध्यक्ष विरू वाघमारे आहेत, हेमंत वाणी आहेत, तर आम्ही सगळे मिळून एकत्र बघणार आहोत. जिस तरीके से विधानसभा चुनाव में महायुति में जो बीजेपी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी थी उसको बीजेपी के सिंबल की वजह से सबसे ज्यादा फटका पड़ा. तो आने वाले नगर पालिका चुनाव में अगर आप खड़े होते तो आपके पीछे भी बीजेपी का सिंबल आने के चांसेस है, क्योंकि आप उन्हीं महायुति में है. तो इसकी दिक्कत आपको कहीं ना कहीं होगी कि नगर सभा चुनाव में काम के ऊपर डिपेंड रहे, जो कौन काम कैसा कर. काम करने की आदत है, काम करते रहे, पीछे नहीं हट. जेब में का पैसा खाली हुआ तो भी फर्क नहीं गिरता. भगवान ने कुछ देखे रखा है, दानत चाहिए काम करने का. जब अपने जेब क्या गया तो भी चलेगा, लेकिन काम करूंगा, ये आदत हमारी पहले से. मतलब हमारे क्षेत्र में कोई हमसे नाराज चल रहा है, हमको कुछ कोई उल्टा बोल रहा है, तो हम लोग उसके ऊपर टूट नहीं जाते. हम लोग उसको प्यार से बोला कि अरे हमारा क्या गलती हो गया है, माफ कर देना, इसी तरह से हम लोगों से बात करते हैं. जे तुम्ही आव्हाडांचे उभे आहात कुछ तसेच होते, तर तुम्ही आव्हाडांना सोडून इकडे आला, त्यांना काय सल्ला द्याल? सल्ला देण्यापत मी काय एवढा मोठा नाहीये. मी कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ताच ठीक आहे. पण कालांतराने बघूया काय होतात त्या बाबतीत, नंतर आम्ही बोलू. गेल्या काही दिवसात तुमचं काय बोलणं झालेलं का, किंवा जी काही अडचण असते ते तुमचं शेअर वगैरे केलं का? मला सगळं मनात गोष्टी मनात ठेवायची सवय आहे. मी कधी कोणासमोर काय बोलत नाही. मी माझं दुखणं कोणाला उघड सांगत नाही. जे काय असतात ती माझ्या मनात ठेवतो. मला नाही पटेल तर ती गोष्ट करू. तुम्ही आता टाकटवले सोडून गेले, पुढे असं मी बोलणार नाही, कारण की मी तेच बोलतोय ना, कालांतराने ह्या प्रश्नांना उत्तर दे. थ्रोबॅक माझ्याकडनं नाही व्हायला पाहिजे असं मी बघतोय. म्हणजे ती काळजी मी घेतोय की माझ्याकडनं काय उलटं बोलताना आहे, मी काय त्यांच्या बाबतीत काय बोलू वगैरे, मग तिकडनं थ्रोबॅक वगैरे असं मी अजिबात काय बोलतो. मी अजितदादांसोबत जात असताना मला फोन येत होते, आपण बसू, आपण बोलू. माझा फोन स्विच ऑफ होता. पण असं स्वतः अजितदादांनीच एका हो, पण माझा फोन बंद होता. मी झोपून होतो, विरू माझ्यासोबत होता. शेजाऱ्या सर्वांकडे ते निरोप देत होते. जे मित्र सोबते आहेत त्यांचे अजितदादा बोलले ते सत्य आहे. ते शेजारचे जे मित्र होते आमचे त्यांच्या सर्वांकडे ते निरोप देत होते. ते अजितदादा बोलले, याचा फोन बंद होता. वाणी साहेब, तुम्ही काय सांगाल? काय तुम्ही ते एकनिष्ठ होता आवड साहेबांचे, हे होतो की काय झालं? खंदे समर्थक होता तुम्ही. बिनसलं कुठे होतं? बिनसलं नाही आमचं. आम्ही प्रभागात आज नगरसेवकाचं इलेक्शन होऊन मला वाटतं 8 वर्ष झाले असतील. आज 8 वर्षामध्ये प्रभागात काय कामं झाली आहेत? कुरकुंडे खरं बोलतोय का खोटं बोलतोय? ते आमच्या प्रभागातले म्हणून त्यांना विचारतो, काय प्रभागात कामं झाली? हे कोणी विचार करा. कुठल्याही प्रभागात कामं झालेली नाही. पण मी फक्त गेलोय, आम्ही लोक गेलोय प्रभागाच्या कामासाठी, लोकांच्या हितासाठी. आम्हाला बाकी काय मला कमेंट काय दिले का? यांना पद दिलं, मला कमेंट कुठे दिले का? त्यांना पद दिले. पद फक्त कटकर साहेब साहेब नव्हते म्हणून माझं बँकचं पद राखीव ठेवलंय. राखीव म्हणजे सही झाली ना लेटर. तुम्ही ज्या प्रभागात काम करता ते भाजपचे आणि शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तुमचं पुनर्वसन कसं होईल? पुनर्वसन न हो. माझ्या लोकांसाठी कामं करायची आहे आणि मी यापूर्वी किती कामं करतोय हे सर्व आपण मीडिया जाणतात. की मी जो वाटप केला तो माझ्या प्रभागात म्हणजे प्रभाग 12 मध्ये कोणी केला नाही. एवढं वाटप आणि एवढा खर्च अख्ख्या प्रभागामध्ये कोणी केलाय सांगून द्या. वडिलांसाठी तुम्ही 8 महिने परागंदा झाला, तर आज अशी नेमकी काय परिस्थिती ओढवली की तुम्हाला सोडून यावं लागलं? परिस्थिती काय ओढवली नाही, फक्त एकच, मी लोकांच्या हितासाठी किंवा लोकांना काहीतरी आपण देणं लागतो आणि लोकांना आपण कामं करू शकत नाही लोकांची, त्यासाठी आम्ही आज निघावं लागलं. कारण लोकांचा भरपूर प्रेशर होता, काय एरियात कोणीच कामं करत नाही. आता तुम्ही बघितलं असेल, एक विचारे साहेब होते ते नाही येत नगर. आज कोण आहे प्रभागात? कोण आहे? अशोक राऊळ होते ते नाही येत. आज प्रभागात कोण आहे? म्हणून आम्हाला डिसिजन घ्यावं लागलं. तर तिथे आलात, त्यांची सत्ता आहे ठाण्यात, प्रशासक जरी असला तरी
आणि असे त्यांची सत्ता आहे, मग तिथे तुम्हाला न्याय मिळेल एवढा 3 पक्षांमध्ये? मिळेल ना, का नाही. लोकांच्या हितासाठी काम करतोय ना आम्ही. माझं हित नाही बघत आहे, माझ्या हितासाठी काम नाही करायचंय मला, लोकांच्या हितासाठी काम करायचंय. आणि नागरिक हितासाठी काम करणार कोणी अडवणारच नाही. कोण अडवेल की हे करू नको म्हणून? थँक्यू. ओके. थँक्यू.